आता बातमी आहे वाशिम न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशासंदर्भातली। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम लगत असलेला तोंडगाव धुमका टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश देण्यात आले। नुकसान भरपाई देण्यासाठी टोल प्लाझा जप्तीचे आदेश देण्यात आले। रस्ता निर्मिती दरम्यान जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला न दिल्यानं शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती। त्यानंतर वाशिम जिल्हा न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका देत तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले। तर 20 जुलैपर्यंत महामार्ग प्राधिकरणानं पैसे न भरल्यास प्रत्यक्ष जप्तीची कारवाई होणार असल्याचं वकील उदय देशमुख यांनी सांगितलंय। जो अकोला नांदेड हायवे 161 याच्यातील तोंडगाव ते तोंडगाव धुमका हा जो टोल प्लाझा आहे तो वसुलीसाठी न्यायालयाने जप्त केला आहे। हा जो आदेश आहे प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांचा कालच वॉरंटवरती सह्या झाल्या आणि आता तो केव्हाही यावेळेस जप्त बजावला जाईल आणि नाका जप्त होईल। नॅशनल हायवेने 2017 पासून तर आजपर्यंत पैसा भरला नाही आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी त्यामुळे नॅशनल हायवेचा तोंडगाव धुमका येथील टोल नाका जप्त करण्याचा आदेश काल पारित केलेला आहे। त्याप्रमाणे आता पुढची कार्यवाही जप्तीची करण्यात येत आहे। किती रक्कम आहे? रक्कम सध्या 4 ते 5 कोटी रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।